आणखी एक अवाक्षरही न काढता इथून निघा। या एका पोरीसाठी सगळं चाललंय ना हे? लक्षात ठेवी। निघा। मला घराबाहेर काढताय, तुम्हाला सगळ्यांना शहराबाहेर नाही काढलं तर बघा। शुभ्रा 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 चूक झाली होती माझी, त्याची माफी मागायला आलो होतो, दया दाखवायला आलो होतो, पण हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे। शास्त्री तुम्ही शांत राहा ना। एकदा धिंडवडे काढले होते ते पुरे नाही झाले वाटतं। आता बघा मी काय करतो। नाही या पायावर लोटांगण घालायला लावलं ना तर नाव यशवंतराव सरंजामे नाही सांगणार। मधुसूदन शास्त्री। फोन ठेव। पाणी दे मला, पाणी दे, प्यायला पाणी दे। आता हवंय? नाही मेल्यावर बघ पाणी बघ। कुठे चाललाय? नाही म्हणजे गाडीतलं संपलंय पाणी म्हणून म्हटलं शास्त्र्यांकडनं। शास्त्री अख्खं जग संपलंय का? सगळ्या जगातलं पाणी संपलंय का? नाही म्हणजे काय आहे की इथे जवळपास कुठे दुकान पण नाही दिसत आहे ना, म्हणून। पाईपलाईन फोड, टँकर मागव। हो, हळू शांत व्हा। समुद्रातलं पाणी आण, पण मला पाणी आण। तुम्ही शांत तिथे जा। मधुसूदन शास्त्री। पियू, बाळा तू त्या माणसाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस। अगं पण काकू ते माझ्या आईला खुनी म्हणाले आणि आई तशी नाहीये ग। मला माहिती आहे, आम्ही कधी तसं म्हणालोय का? पण मग ते का असे म्हणाले? अगं तो वेडा माणूस आहे, तोंडाला येईल ते बडबडतो तो। तुझा तुझ्या आईवर विश्वास आहे की नाही? मग झालं तर कोण काय बोलतो याच्याकडे आपण कशाला लक्ष द्यायचं? पण आता ते सगळ्यांना सांगतील तसं। नाही ग बाळा, कोणी कोणाला काही सांगणार नाही। ए मग मला एक सांग, कोणाची ही आई असं करू शकते का? मला सांग। नाही ना, मग झालं तर त्याला ज्याला ज्याला सांगायचं तर सांगू दे, तू शांत राहा। ए बघ, आता ना काय इकडे झालं ना, आपण सगळं विसरून जायचं। पियू तू चल माझ्या बरोबर, मला भाजी निवडायला मदत कर। जा जा, तुला आवडतं की नाही स्वयंपाकघरात मदत करायला? जा 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 जा, गुड गर्ल। चल मी निघतो। आज तुम्ही घरीच थांबता का? आणि काय करू? नाही, मला काळजी वाटते हो। तो सरंजामे अगदी खुनशी माणूस आहे, म्हणजे आजच्या दिवस नाही गेलात तर चालेल? म्हणजे त्याला घाबरून मी घरात बसून राहू चालेल असं? किती दिवस राहू घरात सांग मला। सॉरी, मी असं करतो, क्लासला पोहोचलो की तुला फोन करतो। काळजी कर। चल येतो। शास्त्री बुवा, काय कुठं निघाला? क्लासला का? या गाडीतून सोडतो मला। कुठं पावसा पाण्याचे निघाला तुम्ही? या। त्याची गरज नाहीये।
यांना काय झालं? हे असं काय बोलले? मी सांगतो ना जगन, यांनी ना क्लासेस काढण्यापेक्षा गाणं शिकवावं. राग सोडून दुसरं काहीच येत नाही यांना. कुत्र्याचं शेपूट आहे ना वाकडत जाऊ दे, मरू दे. चल चल. अगं आता गेलेत ना ते, आणि बाबा त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट सुद्धा करणार आहे. त्यामुळे घाबरू नको तू. यांचं मोबाईल लागत नाही ग. क्लासला पोचले की नाही कोणास ठाऊक. जाऊ नका म्हटलं तर आज पण. आई तुम्ही शांत व्हा, येईल त्यांचा फोन. काकू ते परत आले असेल, तू दरवाजा नको उघडूस प्लीज, मला भीती वाटते ग. पियू तू घाबरू नकोस, मी बघते कोण आहे. कोण आहे विचार ग. हो. कोण आहे? अगं मी आहे, मी. दार उघड. शुभ्रा काय आहे, किती वेळ दार उघडायला? हाय पियू. तुला बाबा दिसले येताना? नाही का? नाही काही नाही. नक्की ना? अगं हो. बरं एनिवे, मी आज लवकर का आली आहे? पियू साठी. आज माझा असा प्लॅन आहे की हिला घेऊन मी फिरायला जाणार आहे. नको, मला घरी लवकर जायचं आहे. हे अशी काय करतेस? थांब ना थोडा वेळ. आणि हे बघ तुझ्यासाठी गंमत आणली आहे. मला नको आहे घाई, मला घरी जायचं आहे. काय झालं पियू? अगं काय झालं हिला? प्रिया अगं ती जरा घाबरली आहे. का तिने काही चित्र वगैरे पाहिलं का परत? अगं सांगा ना कोणीतरी. आज ते सरंजामे आले होते घरी. इथे आपल्या घरी? कशाला? आई काय केलं त्यांनी? मध्यंतरी तुमची तब्येत बरी नसल्याचं कळलं. कशा आहात आता? बरी आहे. तब्येतीची काळजी घ्या. अर्थात या आहेतच म्हणा. त्यामुळे प्रश्नच नाही. पण तरी काही लागलं तरी फोन करा. मनात कसलाही संकोच बाळगू नका. हो. आता तसं बाकी काही काळजी करण्यासारखं नाहीये, पण हिला रोज ऑफिस मध्ये जाताना येताना थोडी दगदग होतेच ना. हो. हो. माझा ड्रायव्हर येत जाईल. हा? हो, ऑफिसला सोडून येत जाईल रोज तुम्हाला. अरे वा. हो. नाही नाही, उगाच कशाला, त्यालाही आणि तुम्हालाही त्रास. प्लीज नको. मी घरीच असतो त्यामुळे मला त्रास नाही. आणि हा त्रास घेण्याचेच त्याला पैसे मिळतात म्हणून त्यालाही त्रास नाही. खरं सांगू पूनमताई, इतकी वर्ष झाली पण माणसं नाती हे आत्ता कुठं कळायला लागलंय मला. कन्स्ट्रक्शन कंपनीतली माणसं आम्ही, पण नात्यांचं बांधकाम काय असतं हे कधीच कळलं नाही. पण आता बऱ्यापैकी सुधारायला लागलोय. आजच जाऊन आलो मधुसूदन शास्त्र्यांकडे. हो का? अरे वा. मग काय म्हणला दादा? माणुसकीचा अलौकिक साक्षात्कार झाला मला. वाह. माणसं ओळखणं हे कसं आहे, त्यांनाच जमतं.
चांगली पारखून वाजवून घेतात ती माणसं. आणि दया माया याच्याबद्दल मी काय बोलू. सगळे जुने कटू प्रसंग, राग, हेवे दावे सगळं काही विसरून आपलंसं केलंय त्यांनी तिला. नाही, शास्त्री यापेक्षा आडनाव संत असायला हवं होतं. संत हे विश्वची माझे घर म्हणून तर सगळे विश्वातले घरातलेच वाटतात त्यांना. वा, धन्य झालं माझं मन. तिथून निघालो थेट इथे चालू. असो, तर सांगायला इतकं चालू होतं की काळजी घ्या. त्यांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका. आणि हो, तुम्ही देवाचं खूप करता असं ऐकून आहे. हो, करते थोडस. देव देवळात शोधता. देव संत अहो सगळे त्या घरात बसलेत तुमच्या. जाऊन कधी भेटा त्यांना. अख्खाच्या अख्खा आश्रम उभा राहील घरातल्या घरात तुमच्या. येतो. कोणाविषयी बोलत होते ते? काय मला पण काही कळलं नाही बाई. लेखाबद्दल तर नसेल? सुलेखा दादाच्या घरी आहे. आपण जाऊया वसुधा वहिनींकडे. हो, जाऊया. हॅलो. हॅलो, आदिनाथ, शुभ्रा बोलते. कुठे आहात तुम्ही? हां, मी निघतोच आहे. काय झालं? आदिनाथ, काय झालं शुभ्रा? तुम्ही परत येताना बाबांना भेटून त्यांच्याबरोबर याल? त्यांचं काही काम होतं का? नाही, काम असं नाही, पण शुभ्रा काय झालंय? आज सकाळी यशवंतराव सरंजामे घरी येऊन गेले. कोण? यशवंतराव सरंजामे. कशाला? आधी व्यवस्थित बोलत होते, पण पिऊला बघितल्यानंतर त्यांना काय झालं माहित नाही, अचानक भांडायलाच लागले. यशवंतराव सरंजामेंनी बाबांवर हात उगारला? आदिनाथ, आता तुम्ही डोक्यात राख घालून काही करू नका. बाबांच्या क्लासवर जा आणि त्यांना घेऊन सरळ घरी या. ठीक आहे, ठेवू मी फोन? हो, आणि लवकर घरी या. बरं, मला सांग, तू त्या माणसाला ओळखतेस? मग अशा माणसाला तुझी आई ओळखत असेल? नाही ना? मग कोणीतरी माणूस येतो, वाटेल ते बोलतो, ते आपण कशाला मनावर घ्यायचं? 2 कान दिलेत ना आपल्याला देवानी. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. प्रिया, तू आहेस ना? मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते. तुम्ही पण येता का माझ्या बरोबर? नाही नाही, नको. तो माणूस पुन्हा भेटेल रस्त्यात. तू ये जाऊन. मी येते. हा, पियू, काय झालं? तू म्हणतेस म्हणून आपण त्या अनोळखी माणसावर विश्वास नको ठेवूयात.
मग पूनम काकूंचं काय? त्यांना सुद्धा असंच वाटलं तर? नाही वाटणार. अगं आपण तिच्याशी बोलूया, तिला समजावूया. आणि तुझी आई तशी नाहीये ना, मग झालं तर. अजिबात विचार करू नकोस आता या गोष्टीचा. त्यांना पटेल आपण सांगू? का नाही पटणार? पियू, नीट समजावून सांगितलं ना की पटतं. आणि तुझी आई दोषी नाहीये यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवर सगळ्यांचा इतका ठाम विश्वास असतो ना, तेव्हा तो इतक्या सहजासहजी कोणी मोडू नाही शकत. हस आता. दॅट्स बेटर. ऐक बाई बाई दम. अचानक आलात म्हणजे बरं वाटलं मला. आता जेवूनच जा. तब्येत बरी आहे आता? बरी. बहिणी, आपल्याकडे कोणी आलंय का? नाही, पाहुणी वगैरे म्हणजे कोणी? नाही, ती आपली ही आई, आमचं आता ठरलंय. हा, ही तर त्या तनिष्काची मुलगी.